तर ठाण्यातील सीएनजी पुरवठ्यावरती परिणाम झाला आहे। पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू असून सीएनजी सेवा लवकरच पूर्ववत करण्यात येईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केलाय। मात्र या दुरुस्तीचा फटका रिक्षा चालकांना बसलाय। शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा मनस्ताप सहन करावा लागतोय। सीएनजी बंद आहे ना? तर आपण पाहतोय अनेक रिक्षा ज्या असतात त्या सीएनजीवर चालणाऱ्या आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत सोडत असतात। मात्र आता सीएनजीचा तुटवडा झालाय, त्याचा थेट परिणाम जो होतोय तो होतोय वाहन चालकांवरती आणि अर्थातच विद्यार्थ्यांवरती। सीएनजीचा तुटवडा हा मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता लवकरात लवकर पाईपलाईनची तुटती आहे, दुरुस्ती करावी असं बोललं जातं। लवकरच तिची दुरुस्ती करून सीएनजीचा पुरवठा पूर्ववत व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मात्र घरगुती पीएनजी वापरणाऱ्या लोकांना याचा कुठलाही फटका बसणार नाहीये। मुंबईमध्ये जो काय तुटवडा सीएनजी जाणवला त्याचा फटका ठाण्यात जे काही रिक्षा चालकांनी टॅक्सी चालकांना बसला होता। आपण बघू शकतो की आज सकाळपासूनच रिक्षांची वाणवा ठाणे रेल्वे स्थानकामध्ये दिसून येते। कुठेतरी प्रवासी 1 ते 1.5 किलोमीटर लांब अशा रांगा लावल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। नेहमीच रिक्षेच्या विरुद्ध लाखोला वाहणारे प्रवासी आज चक्क या ठिकाणी रांगाच्या रांगा लावल्याचं आपलं चित्र दिसून येते। खूप लांब ठिकाणावरनं प्रवासी ठाण्यात येत असतात। आज देखील अशा प्रकारच्या रांगा आपल्याला दिसतात। सीएनजीचा जो काही पुरवठा बंद झालेला आहे, हा पुरवठा बंद झाल्यामुळे नक्की त्याचा फटका जे काही ग्राहक आहेत त्यांना बसलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी ग्राहकांनी गर्दी केलेली आहे। नेमकं त्यांच्याकडे जाणून घेऊया। मॅडम, तुम्ही कुठून आलात, कुठे जायचंय? अहो बोला, का त्रास जाणवतो की नाही? काका काय सांगाल, तुम्ही देखील आलेला आहात, त्रास काय जाणवतोय? तिकडे इकडनं आल्यानंतर जवळचं भाडं असं तर ते घेत नाही आम्हाला। पण सीएनजी नाहीये तर आज काय त्रास जाणवतो का? रिक्षा कमी आहेत? हा, रिक्षा कमी आहेत आज रिक्षा कमी आहेत। कुठून आलात तुम्ही? मी वासनगावरून आणि मला जायचं हरिनिवासला जायचं आहे। तुम्ही देखील खूप वेळ झाला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।